लोबोळेगाव येथील गोशाळेस महाशिवरात्रीनिमित्त जैन श्वेतांबर संघातर्फे चारा वाटप संपन्न। लोणंद शहरापासून गोळेगावात महाशिवरात्रीनिमित्त फेब्रुवारी 15 रोजी सकाळी जैन श्वेतांबर संघ लोणंद व नागराज शेठ गुंदेचा पुणे यांची नात अमिरा हिच्या वाढदिवसानिमित्त 1,08,000 रुपये गोशाळेस चारा डाळ गूळ देण्यात आले। तसेच इस्लामपूर येथील श्वेतांबर संघाने 2 लाख रुपये देण्यात आल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले। या पुढील काळात वाढदिवसाच्या वायफट खर्च गोशाळेला दिले तर पुण्य प्राप्त होईल। कार्यक्रमात श्वेतांबर संघाचे अध्यक्ष रविकांत शेठ शहा, अतुल शहा, राजकुमार होरा, घनश्याम होरा, अमोल बुनगे, प्रसन्ना शहा आदी महिला पुरुष मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते। बातमीसाठी श्रीदिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। आणि ह्या गोशाळेचं आजचं जे स्वरूप आहे ते आणण्यात गुलाब शेठचा फार मोठा वाटा आहे, म्हणजे सिंहाचा वाटा आहे। घरच्या एवढे व्याप सगळं सांभाळून त्यांनी इथं जे लागल ते इकडनं तिकडनं हे करून ते करून सगळं हे करून आणि नक्कीच त्यांचं कार्य आणि ते स्वतः 2-3 ट्रस्टवर काम करतायत। त्या दोन्ही ट्रस्टचं काम एकदम एक कुंभच्या ट्रस्टचं असू द्या किंवा पंढरपूरच्या मंगलहिरा प्रतिष्ठानचं काम असू द्या, ते तर आंतरराष्ट्रीय काम झाले। पण त्या मंगलहिरा प्रतिष्ठान जे बेस होता तो गुलाब शेठने टाकून दिला, ह्याचा फार मोठा अभिमान आहे। सुरुवातीची जागा घेण्यासाठी विश्वकल्याण महाराजांना पाबळच्या ट्रस्टमधनं 3 लाख द्यायला लावायला गुलाब शेठ कारणीभूत आहे। 18 लाख द्यायला कारणीभूत गुलाब शेठ आहेत। गुलाब शेठमुळं ते कधी गेला तर अवश्य तिथं भेट द्या। फार मोठं संस्थान उभं राहिले आहे तिथं। आपल्या अशोक शेठची नातसुद्धा आता तिथं आहे। हे तर ह्या ज्या काही संस्था आहेत असंच कार्य आपण सुद्धा करत राहा। या ट्रस्टवर थोडा वेळ चालला, आपण समाजात आहोत, समाजाच्या ट्रस्टसाठी वेळ दिला तर आपल्या घरात सुख शांती नांदेल, एवढी माझी आपणा सर्वात नम्र विनंती। शेठचा हे आहे म्हणजे कुठली अडचण येऊ सगळे। तसंच पंढरपूरला मंगलहिरा प्रतिष्ठान आहे, तिथं सुद्धा मोठं कार्य 3 एकरात उभं करून दिलेलं आहे। कुंभोजच्या ट्रस्टवर सुद्धा ते काम करतात। आपला व्यवसाय सगळं सांभाळून ते एवढासा वेळ देतात, त्यांचा आदर्श नक्कीच घेण्यासारखा आहे। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला आपले आदिनाथ मंदिरचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या वडिलांनी बांधलेलं मंदिर त्यांनी तर ते व्यवस्थित म्हणजे जीर्णोद्धार करून परत हे सगळं नावारूपास आणलेलं आहे। त्यांनी आपले प्रथमाचार्य शांतीसागर महाराज यांचे मूर्ती 3 ठिकाणी देऊन धर्म प्रभावना केलेली आहे आणि इतर सुद्धा ठिकाणी त्याचं हे चालू गेलं। तुम्हाला नक्की आज सुद्धा त्यांना कॅल्क्युलेटर लागत नाही। तिसरी गोष्ट आजच्या ज्या घनश्यामजी होरा म्हणतो की अतुलने आत्ता सांगितल्यामुळे महाशिवरात्रीचा दिवस, महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचं वाहन नंदी म्हणजे गाय, या दिवशी आपल्याला गाईला चारा टाकायला मिळाला, आपल्याला गोसेवा करता आली। हे आपल्यासाठी फार भाग्याचा आणि पावन असा संयोग आहे की जे आपल्याला पुण्यकर्म प्राप्त करून देईल। आता ह्या गोशाळेबद्दल सांगायचं झालं तर अगोदर ही गोशाळा पुण्याच्या लोकांच्या अंडर होती। त्याला 70-75 गायी होत्या। ते 2-3 वेळा ओंकार माझ्याकडे आले होते की असं आम्हाला गोडाऊन बांधून पाहिजे, असं बांधकाम करायचे, तर तुम्ही मदत करा। सुरुवातीला 1 वर्ष जवळजवळ मी ते दुर्लक्षच केलं। आपल्याला माहिती नाही, काही नाही, आपण बघितलं नाही, आपण काय आपल्या खिशातले पैसे देणार नाही, दुसऱ्याचे पैसे घेऊन ते योग्य त्याचा विनियोग होत नाही हे जोपर्यंत आपल्याला खात्री पटत नाही तोपर्यंत आपण त्यात पडायचं नाही। आणि ज्या गुरु महाराजांच्या याच्यावर, विश्वकल्याण महाराजांच्या याच्यावर त्यांनी सांगितलं होतं हे त्यांना आपण तोंडी सांगून तरी त्यांच्या किती लक्षात येणार। ज्या वेळेला ते लोणंदला आले होते त्यावेळेला मी ओंकारला बोलून घेतलं। ओंकार, आम्ही गुरु महाराज 5-6 जण मीटिंगमध्ये बसलो। ओंकारने इथली सगळी माहिती सांगितलं। त्यांनी स्वतःची ही 1 एकर जागा शाळेला दान दिलेली। एवढं दान तुम्ही देणार आणि गुरु महाराजांनी ते सगळे कागद तपासले, परत कोण कोण मदत करतं, काय करतं, काय नाही हे सगळं विचारलं। त्यात गुरु महाराजांचे काही ओळखीचे लोक होते, त्यामुळे त्याने गुरु महाराजांनी सांगितलं या संस्थेला आपल्याला मदत करायची आहे। ते ज्यावेळेला गोडाऊन बांधायचं होतं तरी पण आम्ही थोडे सुस्तच होतो। मे महिन्यात गुरु महाराजांचा समोरून फोन आला, काय करताय तुम्ही, झोपलाय का काय?
पावसाळा चालू होईल त्यांना चारा साठवायला जागा कुठे, आपलं गोडाऊन कुठं, ते इस्लामपूर संघाला आपण अर्ज पाठवला होता. त्यांनी आले, बघितलं, त्यांनी 2 लाख रुपये दिले. आणखी आता अतुलनी सांगितलं ते 1,08,000 रुपये आले. त्यामुळे हे काम झालं. आणि ओंकारला आपण स्पष्ट सांगितलं, कधीही चाऱ्यासाठी कधी तुला कमी पडले पैसे, चारा नसेल तेव्हा सांग, आपण कुठूनही आणून देऊ. मध्यंतरी असं झालं होतं की पाऊस भरपूर होता, गवत उगवत नव्हतं, इथं चारा नव्हता. आणि मला ओंकारचा फोन आला की 2 दिवसात 1-2 दिवसात आपल्याला चारा पाहिजे. त्यावेळेला चारा पण कुठे मिळत नव्हता. मग मुरघास आपल्याला मिळालं एक ठिकाणी. राजा काकांना सहज म्हणलं, राजा काका हे करण्यासारखं आहे बरं का, मुरघास 7-8 हजारात होईल खर्च काय. राजा काका लगेच म्हणला तुम्ही द्या माझ्यावर. म्हणजे बरेच दिवस माझ्या मनात होतं राजा काकांना इथे एकदा घेऊन यायचं. एकदा प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यानंतर जो भाव आपल्या मनात निर्माण होतो तो भावच आपल्याला पुढचं काम करायला प्रेरणा देतो. तर या निमित्त आम्ही चालू करू. गुरु महाराजांनी आपल्याला आत्तापर्यंत जवळजवळ 4 लाख रुपये 4-5 वर्षापूर्वी पाठवले. आणि समोर जे गोडाऊन दिसतं ते गोडाऊन बांधून घेतलं. त्याच्यानंतर इथं ज्या वेळेला शासनाचा गायीसाठीचा निर्णय आला त्यावेळेला इथं काही जिल्हा बदल्यामुळे तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे हे इकडचं गोशाळा आणि तिकडची गोशाळा वेगळी, इकडचा संघ व्यवस्थित परत वेगळा केला. आणि त्याच्यानंतर आपण त्यांना जी लागेल ती मदत देत असतो. ओंकारला मी सांगितलं तुला कुठलीही मदत पाहिजे असेल तर तू आमच्याकडे ये, आम्ही नक्की मदत करू. चारा असो, पाणी असो. आता हे बांधकाम, समोरचं बांधकाम ते 3.5 लाख रुपये अहमदाबादच्या एका बेननी आपल्याला पैसे दिले. फक्त आपला अर्ज वाचून अहमदाबादवरून त्यांनी फोन केला आणि सगळी परिस्थिती जाणून त्यांनी 3.5 लाख रुपये आपल्याला दिले. आणि अतुल शेठचं खास मी कौतुक करेन की सहज जाता जाता एका माणसाची ओळख झाली, त्यातनं त्यांनी 1,08,000 रुपये आपल्याला मिळवून दिले. त्यांच्या हातून पण अशीच कामं होत राहावं. गाई सोडायला जागा मिळत नव्हती. ज्या गोशाळा होत्या तिथं घेऊन जायला पण अडचण यायच्या, कारण आम्ही शाळा शिकायचो. बऱ्यापैकी मुलं आमच्या बरोबरचे सगळे शिक्षणातली होते. मग घरून तेवढे पैसे मिळायचे नाहीत किंवा गायी पकडल्या तर ते नेऊन गोशाळेपर्यंत पोचवायच्या, त्यांना चारा पोचवायचा. पकडलेल्या गायी सोडणार कुठं. मग अशा संकटातून म्हणलं की गोशाळा चालू करू. सुरुवातीला आमचे 2-3 सहकारी मिळून आम्ही गोशाळा चालू केली. गायींची संख्या वाढायला लागली. त्याच्यानंतर वरती इथं गाई राहण्याची जागा आहे, त्या जागेत आम्ही काट्याचं कुंपण करून एक 3-4 महिने गायी सांभाळल्या. गायी वाढत राहिल्या, अडचणी पाण्याची यायला लागली, चाऱ्याची यायला लागली. मग ही स्वतःची जागा होती, याच्यात हळूहळू सुरुवात केली. मग गुलाबभाई असतील, अजून समाजातले जैन समाजातले भरपूर लोक ज्यांना कळत होतं, मी जात होतो. आदित्य शाह म्हणून आमचा एक सहकारी होता, कोरोनाच्या काळात गेला, त्याचं पूर्ण कुटुंबच गेलं. त्या मुलांनी भरपूर साथ दिली. म्हणजे त्याच्यामुळंच हा समाज जो काय माझ्याकडे जोडला आहे तो आदित्य शहाच्या संपर्कातूनच आलेला आहे. आणि त्या मुलांनी भरपूर सहकार्य मिळवून दिलं. आणि गायबद्दल भरपूर आस्था होती, त्याला धर्माचं कार्य चांगलं चालू होतं. त्याचं देवानी नेला तो माणूस आमच्याकडून. पण त्याच्या संपर्कातून हे गोशाळेचं बरं श्रेय तुमच्या समाजातल्या लोकांना जे मला मिळाले ते सगळं त्याच्यामुळेच मिळालं. त्याचं भरपूर श्रेय या कामामध्ये. आता नाही पण सगळं त्याच्यामार्फतच हे सगळं चालू आहे असं आम्ही समजतो. आणि मग तुमच्या लोकात समाजातल्या लोकांनी भरपूर सहकार्य केलं. पुण्यातले पण काही लोक आहेत, त्यांनी हे शेडसाठी, पत्र्यासाठी, छतींसाठी, ठक्कर, हे ते लोकांनी भरपूर सहकार्य केलं शेडसाठी. सुरुवातीला त्यांनीच हे शेड उभं करून दिलं आपल्याला. त्याच्यानंतर लोणंदमधल्या समाजातल्या लोकांनी ते समोरचं चाऱ्याचं शेड करून दिलं. हे खालचं कॉन्क्रीटचं काम झालं, त्याचे पार्टिशन झाले. आता हे पण काम झाले. भविष्यात पण भरपूर मदत करेल. गाईच्या कृपेनं सगळं चालू आहे. तेच आपल्या सगळ्यांना बुद्धी देते आणि त्याच्या कृपेमुळेच हे सगळं काम चालू आहे. पुढं पण असंच चालत राहील अपेक्षा आहे. नाही नक्कीच.